तर पडळकरांच्या विरोधात दुसऱ्या दिवशी देखील आंदोलन करण्यात आलं। सांगलीच्या ईश्वरपूर पेठ रस्त्यावर आंदोलन करण्यात आलं, तर जयंत पाटलांच्या समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी देखील या आंदोलनामध्ये देण्यात आली। जयंत पाटलांचे समर्थक आक्रमक झालेले आहेत। इस्लामपूर शहरामध्ये जवळजवळ 10,000 लोक आलेले होते। ह्या गोपीचंद पडळकरनं ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं, ती वक्तव्य ह्या महाराष्ट्रामध्ये अशोभनीय आहेत। ज्या पद्धतीनं ह्या गोपीचंद पडळकरवर ज्या राजाराम बापूंच्यावर आरोप केला, त्या गोपीचंद पडळकरचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे। पण हा वाळवे तालुका आजही ज्या पद्धतीनं 3 दिवसापासून धगधगतय आणि ह्या वाळवे तालुक्यातला युवक स्वस्थ बसणार नाही। संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी पेटलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला ही जी भाषा आहे, ही भाषा परवडणारी नाही, ह्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला हे माहित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।